नमस्कार. मी ॲडव्होकेट रवींद्र रणसिंग. आज या सोशल मीडियाच्या यूट्यूबच्या माध्यमातून आपणाशी आपल्या सगळ्यांशी मित्रमंडळींशी संपर्क साधण्याचा हा एक प्रयत्न करत आहे. मी 1990 साली LLB झालो आणि 1986 साली ग्रॅज्युएशन झालं. माझं ग्रॅज्युएशन मी बारामतीत केलं आणि पुण्यामध्ये LLB केलं. मी जेव्हा 12वीत होतो, 12वीत असतानापासून मी सामाजिक राजकीय अशा चळवळीत मी सहभागी आहे. विद्यार्थी चळवळीत मी काम करत होतो. नंतर युथ काँग्रेसमध्ये काम केलं. नंतर मी विशेष सांगायचं म्हणजे बारामतीच्या फादर काँग्रेसचा मी अध्यक्ष झालो. 9 वर्ष मी बारामती फादर काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि आता मी पुण्यात राहायला आलेलो आहे. माझ्या वडिलांनी 1975 साली वृत्तपत्र सुरू केलं होतं बारामतीमध्ये, साप्ताहिक रणशिंग नावाचं, आणि फारच ते पॉप्युलर होतं वृत्तपत्र. अजून सुद्धा आहे, चालू आहे. आमचे मोठे बंधू ते पाहतात. त्यामुळे माध्यमाचा समाजामध्ये काय प्रभाव असतो याची मला थोडीशी जाणीव आहे, माहिती आहे. माध्यमाचा कसा योग्य प्रकारे वापर केला तर सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी त्याचा वापर कसा करता येऊ शकतो याचं थोडंसं मला त्याचं एक अंग आहे. त्याचं थोडंसं ज्ञान अगदी म्हणता येणार नाही, परंतु थोडीशी मला त्याची माहिती आहे. आणि आता तर हे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हे जे यूट्यूबचं प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेलं आहे, वर्ल्ड वाईड प्लॅटफॉर्म आहे हा. आत्ता इथं मी बोलतोय, जगात सगळीकडे हे दिसू शकतं. एवढं जबरदस्त हा प्लॅटफॉर्म, मीडिया हे माध्यम इतकं जबरदस्त आहे. या माध्यमाचा आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी, विचारांचं मंथन होण्यासाठी, एकमेकाला आपले विचार कळण्यासाठी, तुमचं म्हणणं मला, माझ्याकडून तुम्हाला, तुमच्याकडून मला काय शिकता येण्यासारखं असेल तर ते शिकण्यासाठी, माझ्याकडून तुम्हाला काय माहिती मिळू शकत असेल तर ती देण्यासाठी या माध्यमाचा वापर करून मी आजपासून या आपल्याशी सगळ्याशी संवादाला मी सुरुवात करत आहे. ई क्रांती झालेली आहे. ही जी ई क्रांती झाली आहे, इतकी जबरदस्त क्रांती झाली, याचे फार दूरगामी परिणाम होणार आहेत. आता परत नवीन त्यात आणखीन एक ॲडिशनल झाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तर इतका जबरदस्त वापर होऊन सगळे जगण्याचे आयाम बदलून जातील अशी परिस्थिती होईल. कारण आज मी जे तुमच्याशी बोलतो, संवाद साधतोय, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कुणी माझा आवाज, माझा चेहरा, मी तर एकदम अगदी साधा सामान्य मनुष्य आहे. पंतप्रधानांचा आवाज करू शकतात. पंतप्रधान बोलतायत, वेगळीच, त्यांना काय म्हणायचं नसलं तरी सुद्धा ते बोलतायत. अशा पद्धतीचं त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान आहे. भयंकर विचित्र पद्धतीचं आहे आणि अशी जबरदस्त ती क्रांती झालेली आहे. माणसाच्या प्रत्येक हालचालीवरती त्याच्या माध्यमातून लक्ष ठेवता येणार आहे. तर इथून पुढच्या काळात म्हणजे जसं जसं तंत्रज्ञान विकसित होतंय, त्याचे जसे फायदे आहेत तसं काय त्रासदायक सुद्धा ते आपल्याला होऊ शकतं. तर आज सुरुवातच झाली आहे आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची. तर इथून पुढच्या काळात सुद्धा असंच आपण संवाद साधत राहू. सातत्याने मी आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करेन. आता तर निवडणुकांचा माहोल आहे. निवडणुकीचा माहोल असल्यामुळं भारतीय समाजात तत्वज्ञान आणि राजकारण ह्या 2 गोष्टीला प्रचंड जनमानसाला आवड आहे त्याची. रजनीश गोष्ट सांगायची, आचार्य रजनीश नेहमी त्यांच्या कथा सांगताना म्हणायचे की एखादा माणूस, त्याचा स्वभाव, खरा स्वभाव कसा कळतो तुम्हाला, ह्या माणसाचा स्वभाव कसा कळतो खरा, तर तुम्ही जर दारू पिल्यानंतर तुमच्या मनात जे काय आहे ना ते व्यक्त होत असतं. खरं म्हणण्यापेक्षा तुमच्यात जे काय लपलेलं आहे, तुमच्यात जे काय दडलेलं आहे, तुमच्या मनात आंतरिक जे दडलेलं आहे ते व्यक्त होत असतं. तर ब्रिटिश माणसाला जर दारू पाजली तर तो काय करतो, तो दारू पितो आणि एका कोपऱ्यात जाऊन बसतो. त्याला आयसोलेट राहायची सवय, त्याला असं समाजात मिसळायला आवडत नाही. फ्रेंच माणसाला जर दारू पाजली तर तो नाचायला लागतो. नाचणं हे त्याच्या रक्तात भिनलेलं आहे.
आणि भारतीय माणसाला जर दारू पाजली तर तो तुम्हाला सगळ्यांना तत्वज्ञान सांगायला लागेल. तुम्ही बघा, अनुभव घ्या, दारू पिलेला माणूस कसा सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला सांगत असतो. तर तत्वज्ञान आणि राजकारण भारतीय समाजाचा अत्यंत आवडता विषय आहे. आणि राजकारणाचा आता इलेक्शनचं माहोल आहे. इलेक्शन म्हणजे राजकारणाचं हे कुंभमेळाच आहे. तर या संदर्भात सुद्धा आपण बोलत राहू, चर्चा करत राहू.